नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा काल निर्णय झाला. अजित पवार गट हाच राष्ट्रवादी गट आहे आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाकडेच राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयावर भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला आहे. त्याचे करते धरते संस्थापक हे शरद पवार आहेत. आता हे लोक आयोगासमोर जाऊन बसले आणि सांगितलं की मी पक्ष स्थापन केला, याला काय म्हणावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मागच्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. संभाजीराजे नेमकी कुठे आहेत याचा कुटुंबालाही थांगपत्ता नाहीये. 3 फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरातील विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी 2 फेब्रुवारीला एक ट्विट केलं होतं. काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत, क्षमस्व असं त्यांनी ट्विट केलं. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत. दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने दिल्लीत पाश आवळले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभाग कुमार आणि राज्यसभा खासदार एन.डी. गुप्ता यांच्या घरावर ईडी छापे टाकत आहे. दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार आणि इतरांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला. आम आदमी पार्टीशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दिल्लीत जवळपास 12 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत अशी माहिती समोर आली आहे.